नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून सध्या महायुतीमध्ये तणाव सुरू आहे आणि हा वाद मिटवण्यासाठी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली. रात्री 8 वाजता समन्वय समितीची बैठक होईल. समितीने ठरवलेल्या सूत्राप्रमाणे निधीचं वाटप होईल. सर्व पालकमंत्र्यांना समन्वय समितीकडून सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांच्यामध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. या संदर्भात आणखी माहिती देत आहेत माझे सहकारी मनोज दयाळकर. मनोज, काय नेमका निधी वाटपाचा वाद आत्ता उफाळून आलेला आहे आणि समन्वय समितीच्या बैठकीमध्ये तोडगा निघू शकतो का? बरोबर मॅडम, आपण या ठिकाणी बघितलं तर निधी वाटपावरून महायुतीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कुठेतरी निधी हा मिळत नाही आहे महायुतीमध्ये, त्यामुळे हा वातावरण या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे निधी वाटपाचे वाद मिटवण्यासाठी आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीला आपण पहिलं चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित असतील. तसेच आपण पहिलं सर्व महायुतीच्या पालकमंत्र्यांना या ठिकाणी बैठकीला आमंत्रण हे देण्यात आलेले आहे आणि आपण पहिलं तर महायुतीच्या आमदारांना ठरल्याप्रमाणे निधी वाटप होत नसल्याचा वाद या ठिकाणी हा उफळून आलेला दिसून येते आणि त्यासाठी ही बैठक रात्री ही बैठक बोलवण्यात आली आहे. 8च्या सुमारास ही बैठकीला सुरुवात होईल मेघदूत या शासकीय निवासस्थानी आणि त्या ठिकाणी आपण म्हणतो जो निधी वाटपावरील जो वाद हा सुरू आहे तो वाद मिटवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न जरूर केला जाईल. कारण की समन्वय समितीमध्ये आपण पाहिलं समन्वय साधला जातो आणि या ठिकाणी जो वाद हा निघून आलेला आहे महायुतीमध्ये या ठिकाणी निधी वाटपाचा तो कशा प्रकारे समन्वय साधून या ठिकाणी मिटवला जातो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की आता आपण त्याचं विधान परिषदेची निवडणूक आहे आणि त्या ठिकाणी सर्वच नेते आणि मंत्री आपण कामाला देखील लागले आहे आणि त्यामध्ये आपण जो निधी वाटपाचा वाद हा सुरू झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी जी बैठक बोलवण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये कसा हा वाद मिटतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्ही राहाच आपल्या सोबत, कारण आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडनं अपडेट जाणून घ्यायची आहे मनोज.